नमस्कार। आज आपण बनवत आहे कलेजी पोट्टा फ्राय। हे बघा, आपण ही घेतली कलेजी, अर्धा किलो कलेजी आहे। आपण आता याला मसाले लावून घेऊया। आता आपण यात मीठ टाकून घेऊया, चवीनुसार मीठ टाका। आता अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरा पावडर आणि लाल आपला घरगुती मसाला, 2 चमचे आपला घरगुती मसाला आणि त्यानंतर अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, ती आपण 2 चमचे टाकतोय। हे मिश्रण आपण सर्व एकत्र करून घेतोय। बघा, आपण मस्त कलेजी पोट्ट्याला याला लावून घेतोय मसाले। मस्त आपले मसाले लावून झालेले आहेत। आता आपण हे 2 तास ठेवूया, मग याला फ्राय करूया तेलात। आपण चिकन पोट्टा मॅरिनेट करून ठेवलेलं 2 तास आता आपण फ्राय करायला घेऊया। इथे आपण कढई ठेवली आहे। आता गॅस पेटवून घेऊया। कढई थोडी गरम होऊ द्या। कढई गरम झाली आहे, आता आपण त्यात तेल टाकूया। इथे तेल गरम होईपर्यंत इथे आपण कलेजी पोट्टामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवरचं पीठ, 1 चमचा तांदळाचं पीठ, आता हे आपण मिक्स करून घेऊया। तेल गरम झालंय, आता आपण ही कलेजी सोडूया तेलात। आपली पूर्ण टाकून झाले। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया। झाकण ठेवलं कलेजी फुटते, म्हणून आपण कधीही झाकण ठेवूयात। कलेजी फुटते त्यासाठी झाकण ठेवायचं नेहमीही, नाहीतर ती फुटल्यावर अंगावर उडते। झाकण उघडून बघूया। मस्त आपली कलेजी फ्राय झाली आहे। आता एक साईडने आपण फिरवून घेऊया। हे बघा, आपली कलेजी फ्राय झाली आहे। आता आपण वरून यावर कोथिंबीर टाकूया। गॅस बंद करून घेऊया। ही मस्त आपली तयार आहे कलेजी पोट्टा फ्राय करून झालेली आहे। सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट्स करा। धन्यवाद।